दुसरं काय आहे मनोविकार. मनोविकार म्हणजे काय, मनाचे विकार म्हणजे एक सायकोलॉजी आहे. मनाचे विकार म्हणजे काय, की मनाचे होणारे आजार. विकाराचा अर्थच काय आहे मुलांनो, आजार. काय आहे, आजार. मग ते कसे, मनाचे म्हणजे मनाचा आजार. मनाचा आजार त्याला ना मनोविकार. म्हणजे मनाचे जे वेगवेगळे विकार असतात, मनाचे जे वेगवेगळे आजार असतात, ते देखील उद्भवण्याची शक्यता असते, की जेणेकरून मग आपल्या भिडभिड बोलतो भित्रेपणा येणं, चिडचिड होणं, सतत ओरडणं, रागावणं, म्हणजे मनाची विकार, की स्वतःला भास होणं, की जिथे जी गोष्ट नाही ते देखील असण्याचा भास होणं, म्हणजे मनाचे विकार आहे. म्हणजे ह्या गोष्टी, हा तो वेगळा विषय आहे, बरोबर आहे. त्याला आपण मनाचे विकार बोलतो. की अशा प्रकारे बघा, तुम्हाला जर हवेच्या प्रदूषणामुळे कोणत्या कोणत्या गोष्टीकडे, की आपल्या अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, लक्ष न लागणे, मनोविकार होणे इत्यादी परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर हे होत असतात. की बघा, ताणतणाव आहे, फ्रस्ट्रेशन आहे, लक्ष न लागणे, म्हणजे माणूस एकटा आणि शांत राहायला आवडतं त्याला, की त्याचा आवाज नको वाटतो. मग या आवाजामुळे घरातील संगती देखील आवडत नाही. कुटुंबातील लोक देखील एकत्र जमले, ते देखील गप्पा मारले तर त्यांना ते आवडत नाही. तर त्यांना तो आवाजाचा त्रास होतो. मग एक वेळेस त्यांना असं वाटतं की आवाजच नको, कोणताच आवाज नको, आपलं शांत असलेलं बरं. मग त्या आवाजाने त्यांना इतकं इरिटेट झालेलं असतं, की त्या आवाजाची त्यांना काय झालेली असते, चिडचिड झालेली असते. आता इथे देखील तुम्हाला बघा, खूप सारे वाहनं आणि वेगवेगळ्या प्रकारची वाहनं इथे दिसत आहेत. वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरात हवेच्या व आवाजाचे प्रदूषण वाढते. साहजिकच आहे, की जिथे वाहतुकीची कोंडी होणे याचा अर्थ काय मुलांनो? कोंडी होणे म्हणजे जिथे तुम्ही ट्रॅफिक जाम होतं ना, आपण ट्रॅफिक जाम होतं, की तिथे जागा म्हणजे रस्ताच नाही, की आता जाणार एखादी गाडी जायची ठरली तर इथून रस्ताच नाही. इथून आहे का रस्ता? तुम्हाला कुठे रस्ताच दिसत नाही. त्याला म्हणजे जागा नसणे. कोंडीचा अर्थ काय? जागा नसणे. ते काही जागाच नाहीये. मग त्या परिसरात हवेचे व आवाजाचे प्रदूषण काय होते? वाढते. हवेचे काय वाढते? प्रदूषण वाढतं आणि काय तिथे राहतं? आवाजही वाढतो. खूप गोंगाट वाढतो अशा ठिकाणी, की सारखा आवाज, तो मोटरसायकलचा आवाज, तो गाडीचा आवाज, तो ट्रकचा आवाज, हर एक प्रकारच्या गाडीचा आवाज, हॉर्न वाजवलेला असतो आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं? आवाजाचं प्रदूषण होतं. त्यांनी काय सांगितलं? आवाजाचं प्रदूषण होतं. खूप आवाज, हर एक प्रकारचे आवाज हे वेगवेगळे असतात. वाहतुकीच्या जे साधने आहेत त्याचे वेगवेगळे काय आहेत? आवाज आहेत. मग ते हवं काय करत असतात? ते प्रेस केल्यावर ते आवाज ऐकायला येतात. बघा, इथे पण देखील त्यांना काय सांगितलंय, की बघा हा आवाज काय होतो, कानाला इतक्या मोठ्याने येतो, की तो आवाज ऐकू वाटत नाही आणि म्हणून तो काय करताय? कान बंद करताय. इथे पण जसं मी तुम्हाला सांगितलं, जर वाहनातून, गाडीतून जर धूर येत आहे, तर आपण काय करणं गरजेचं आहे? आपल्या तोंडावर रुमाल ठेवणं गरजेचं आहे किंवा आपण कापड बांधणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे आपल्या संरक्षणासाठी, आपल्या शरीरासाठी. जर आपल्या शरीरात विविध प्रकारचे आजार होऊ नये असं आपल्याला वाटतं, जसं आपण बघितलं, की श्वासनलिकेमध्ये जर आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्या डोळ्यांना त्रास होतो, आपल्या फुफ्फुसांना त्रास होतो. मग हे त्रास जर आपल्याला टाळायचे असेल तर मुलांना काय केलं पाहिजे, की आपल्याला रुमाल तोंडावर ठेवला पाहिजे किंवा आपला रुमाल काय केला पाहिजे, नाकावर बांधला पाहिजे, जेणेकरून हे श्वसनाचा व्यतिरिक्त आजार, आपल्या शरीराचे आजार होणार नाही या हवेच्या प्रदूषणामुळे. जसं बघा, इथे त्यांनी त्याच्यावर उपाय देखील दिले आहेत, की उपाय देखील आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यात करू शकतो. इथे बघा, त्यांनी काय सांगितले? वाहतुकीचे वाईट परिणाम. वाहतुकीच्या आता वाहतूक ही म्हणजे योग्य आहे का अयोग्य हा वेगळा, पण ही वाहतूक फायद्याची पण आहे, तोट्याची पण आहे. जसं फायद्याची, जसं आपण पाहिलं, की ती कमी वेळामध्ये काय करते? आपलं काम करते, आपल्या वेळेची आणि श्रमाची बचत करते. हे आपण पाहिलं होतं, की वाहतुकीमुळे आपले फायदे आहेत. आपल्याला वेळ कमी लागतो, आपण कमी वेळामध्ये लांबच्या ठिकाणी जाऊ शकतो. आपल्याला श्रमाची देखील काय करायचं गरज पडते, म्हणजे श्रमेचीही बचत होते, वेळेचीही बचत होते. परंतु ही वाहतूक ही जर आपण रस्त्यावर जर असतो तर वाहतुकीचे वाईट परिणाम काय ते देखील आपण बघूया, की आपण चित्राच्या माध्यमातून अधिक समजून घ्यायचं ठरवूया. की जर आपल्याला जायचं ठरलं तर आपण पायी जातो. वाहतूक कशी आहे ते आता सांगितलं. जसं आपण 3 प्रयोग केले, की पहिला प्रयोग कसा चालण्याचा, दुसरा आपण सायकलवरून चालण्याचा आणि तिसरा आपण स्वयंचलित गाडीचा. तसं इथे बघा, इथे त्यांनी काय सांगितलंय, इथे हा जो पहिला प्रयोग आहे हे काय आहे, ते पायी चालण्याचा आहे. दुसरा आहे सायकलवरून चालण्याचा, तिसरा आहे स्वयंचलित गाडीवरून चालण्याचा आणि चौथा आहे बसने जाण्याचा. म्हणजे तुम्ही कोणत्या मार्गाने जाऊ शकता ते तुम्ही, तुमचं वाहतूक ही कोणत्या प्रकारची, हा हा निर्णय तुम्ही घेऊ शकता, की तुम्हाला पायी चालत जायचं आहे, तुम्हाला सायकलवरून जायचं आहे, तुम्हाला मोटरसायकल वाहनातून जायचं आहे का तुम्हाला बसने जायचं आहे. तुमचा प्रवास हा कसा असला पाहिजे, सुखदायक कसा आहे? सायकलवरून जाणं आहे
का खाजगी वाहनाने जाणं आहे, की खाजगी वाहन म्हणजे स्वतःचे वाहन आहे. बघा सार्वजनिक वाहनाने जाणं आहे. सार्वजनिक म्हणजे जिथे सर्व व्यक्ती मिळून एकत्र जातात त्याला सार्वजनिक म्हणतात. सार्वजनिकचा अर्थ काय मुलांनो? जिथे सर्व व्यक्ती एकत्र मिळून जातात ते सार्वजनिक वाहन. वाहन म्हणजे घेऊन जाणं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारं काय आहे? साधन आहे. हे तुम्ही ठरवता. बरोबर मुलांना, की सगळे मुलं बघा कशी तुम्हाला एकत्रच सगळेजण दिसत आहेत तिथे जाण्यासाठी. यावरून आपल्या असे लक्षात येते, की जवळच्या अंतरासाठी पायी जाणे तर म्हणजे आपल्याला जेव्हा जवळच्या ठिकाणी जायचं असेल तर आपण साहजिकच आहे पायी गेलं पाहिजे. जर आपण लांबच्या ठिकाणी जाणार तर आपल्याला वाहनांची गरज आहे. पण जर आपण जवळच्या ठिकाणाला जाणार असो, समजा शाळा असेल आपल्या जवळपास, बगीचा असेल जवळपास, तर त्यासाठी आपण वाहनाची वापर करू का? त्यासाठी आपण स्वतःच्या गाडीचा वापर करू का? जी गोष्ट 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे आपण सायकलने किंवा पायी देखील सहज जाऊ शकतो. अशा वेळी आपण काय करू शकतो? इंधनाची बचत करू शकतो मुलांनो. हे लक्षात घ्या. कारण पायी चालणे हे नेहमी आपल्या शरीरासाठी फायद्याचं असतं. बघा यावरून काय दिले तुम्हाला एका चित्राद्वारे छान समजवलं आहे, की यावरून आपल्या असे लक्षात येते, की जवळच्या अंतरासाठी पायी जाणे, की जे जवळचं अंतर आहे त्या तुम्हाला मित्राला भेटायला जायचंय, तुम्हाला शाळेमध्ये जायचंय, की शाळेला भेट देणं, दवाखान्यात भेट देणं, जे जवळचे जे हॉस्पिटल आहे त्यांना भेट देणं, मित्राच्या घरी जाणं आहे, बगीच्यामध्ये जाणं आहे. ह्या कशा आपल्या घराच्या आसपास असतात, आपल्या परिसराच्या आसपास असतात. बरोबर आहे. जे आपले काही जवळचे नातेवाईक असतात ते देखील आपल्या घराच्या जवळ असतात. मग अशा सर्व गोष्टीसाठी जर भेट द्यायची असेल तर आपण पायी सहज जाऊ शकतो किंवा सायकलवरने देखील जाऊ शकतो. पण इथेच बघा काय दिले, थोड्या दूरवर जाण्यासाठी सायकल वापरणे अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. म्हणजे अशा गोष्टीची आपण सवय केली पाहिजे. आपल्याला हॅबिट असली पाहिजे, की आपल्याला जर जायचं असेल, की जर जवळच्या ठिकाणी अंतरावर जर आपण जातोय तर आपण पायी गेलं पाहिजे किंवा आपण शक्य झालं तर सायकलवर गेलं पाहिजे. अशामुळे काय होते? इंधनाचीही बचत होते आणि या गोष्टीची आपण सवय लावली तर आपल्या शरीराला देखील काय होतं? व्यायाम मिळतो. या गोष्टीची आपण अशा सवय लावल्या पाहिजे, की जे 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे आपण पायी जाणे किंवा सायकलवर जाणे हे नेहमी फायद्याचं आहे. त्यामुळे स्वयंचलित वाहनाचा वापर टाळून आवश्यकतेनुसार केल्यास वेळ व श्रम याची बचत होते. मग त्याच्यामुळे जर तुम्ही पायी चालत गेला, जर तुम्ही सायकल चालत गेला, त्याच्यामुळे स्वयंचलित वाहनाचा काय होतं? वापर कमी होतो आणि जेव्हा त्या वाहनांचा वापर कमी होतो त्यावेळेस काय होतं मुलांनो? इंधनाची देखील बचत होते. त्यावेळेस देखील वेळ आणि श्रम याचीही बचत होते. आवश्यकतेनुसार जिथे गरज आहे तिथे तुम्ही वाहनांचा वापर करा. पण जिथे गरज नाहीये तिथे तुम्ही शक्यतो पायी किंवा सायकलने जाण्याचा तुम्ही हा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्याची तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे. मग आवश्यकतेनुसार बघा, त्यामुळे स्वयंचलित वाहनाचा वापर टाळून आवश्यकतेनुसार केल्यास वेळ आणि श्रम याची काय होते? बचत. जिथे गरज आहे तिथे तुम्ही वाहनांचा वापर करा. पण जिथे गरज नाहीये, जिथे तुम्ही पायी जाऊ शकता किंवा जिथे तुम्ही सायकलने देखील जाऊ शकता, तुम्ही काय करू शकता? वाहनं वापरू शकता. तुम्हाला चित्राच्या मार्फत बघा दिसत आहे, की तिथे काय करत आहेत? वाहनाने जात आहे. बघा इथे तुम्हाला काय दिलंय? इथे खूप सारे परत तुम्हाला खूप सारे ट्रॅफिक दिलेले. अशा रीतीने वाहतुकीच्या वाईट परिणामाची तीव्रता आपण कमी करू शकतो, की जे वाईट वाहनाची ती जी तीव्रता आहे, जी हवेमार्फत जे होणारे जे प्रदूषण आहे ते काय करू शकतो मुलांना? आपण कमी करू शकतो. अर्थातच की जर आपण ह्या गोष्टी आपण सवय करून घेतल्या, की जिथे आपल्याला गरज आहे तिथे आपण शक्यतो वाहनांचा वापर कमीत कमी करून आपण पायी जाणे, सायकलवरनं जाणे ह्या गोष्टीचा जर वापर केला तर वेळ आणि श्रमेचीही बचत होते आणि जर गरज पडली तरच आपण वाहनांचा वापर करावा हे देखील आपण शिकलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल? एक प्रकारे इंधनाचीही बचत होईल, धुराचाही प्रश्न येणार नाही, आवाजाचाही प्रश्न येणार नाही आणि जे काही मानसिक, शारीरिक जे आजार आणि विकार होतात ते देखील काय होणार नाहीत मुलांनो. मग अशा प्रकारे आपण त्या परिणामाची काय करू शकतो? तीव्रता म्हणजे जी जास्त प्रमाणामध्ये पसरवली गेली ती तीव्रता आहे. ती तीव्रता आपण काय करतो? कमी करू शकतो. या अशा पद्धती जर आपण अवलंबल्या तर काय होणार आहे? आपल्या जीवनाचा नक्कीच फायदा होणार आहे. बघा इथे काय झालं? याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील उपाय आहेत. जर आपल्याला प्रदूषण कमी करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी ह्या लक्षात घ्याव्या लागतील आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टीचा आम्हाला अवलंब करावा लागेल. आणि काय करावं लागेल आता ते आपण पाहूया, की पुढील गोष्टी प्रदूषण कमी करायचं आहे. आपल्याला प्रदूषण आपण समजलंय, की प्रदूषण नेमकं काय आहे? की जो हवेमार्फत जाणारा जो गॅस आहे, की ज्या हवेमार्फत सोडणारे जे वायू आहेत त्याला ते हवेमध्ये पसरतात आणि एक प्रकारचं प्रदूषण तयार होतं. मग ते जर प्रदूषण आपल्याला कमी करायचं असेल
तर आपण पुढील उपाय करणं देखील हे गरजेचं आहे. प्रदूषण ही देखील काय आहे मुलांनो, एक सामाजिक समस्या. आपण बघितलं ना, सामाजिक समस्या आणि सार्वजनिक समस्या ह्या कशा आहेत. सार्वजनिक समस्या काय आहे, सामाजिक समस्या काय हे पाहिलं. मग ती देखील जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला बघा आता पुढील गोष्टीचा अवलंब करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला बघा की पहिली गोष्ट काय करणं गरजेचं आहे, की कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे, की जिथे कमी प्रदूषण होतं, की जे अशा प्रकारचं तुम्हाला इंधन वापरायचं आहे, की त्याच्यामध्ये जिथून कमी प्रदूषण होईल. म्हणजे जिथून जो धूर निघतो त्या इंधनामधून निघणारा जो धूर आहे, तो काय केला पाहिजे, तो कमीत कमी निघेल, की ज्याची जास्त तीव्रता असणार नाहीये आणि तो कमी प्रमाणात निघेल. अशा प्रकारचं तुम्हाला काय वापरायचं आहे मुलांनो, इंधन वापरायचं. मग ते काही असू शकतं, ते डिझेल असू शकतं, ते पेट्रोल असू शकतं, ते CNG असू शकतं, LPG असू शकतं. जे इंधन जे निघालेत, की इंधनाच्या ऐवजी CNG आहे, LPG आहे, ते देखील तुम्ही बसवू शकता, की बरोबर आहे, की ते देखील काय करतं, गाडी चालण्यास मदत करत असते. मग अशा प्रकारे ज्याच्यातून कमी प्रदूषण निघू शकतो, अशा प्रकारचं तुम्हाला काय करायचंय, इंधन तुम्हाला गाडीमध्ये वापरणं हे गरजेचं आहे मुलांनो. दुसरं तुम्हाला काय करायचंय मुलांनो, की हे बघा, वेळच्या वेळी वाहनाची देखभाल व दुरुस्ती देखील करायची आहे. जर आपली गाडी जर खराब झाली आहे, तर आपण फक्त जेव्हा ती बंद पडेल तेव्हाच तुम्हाला ते बघायचंय का? तर नाही मुलांनो. जेव्हा ती वेळच्या वेळी ती दुरुस्त करते, म्हणजे जसं आपल्याला वाटतंय, की बाबा त्याचा गाडीतून काहीतरी आवाज येतोय, विनाकारण गाडीचा आवाज येतोय, विनाकारण त्या गाडीतून धूर येतोय किंवा काहीतरी स्मेल येतोय, काहीतरी वास येतोय, तर ते देखील बघणं गरजेचं आहे. ते वेळच्या वेळ बघितलं तर पुढे जे होणारे जे मोठे धोके आहेत, ते देखील मुलांना आपण काय करू शकतो, टाळू शकतो. आणि मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, की वेळच्या वेळी, की चला जेव्हा बाबा सगळी गाडी व्यवस्थित जरी असली तरी बाबा कोणती वायर त्या तुटली तर नाहीये ना, हर एक वायर ती चेक करणं देखील तितकंच गरजेचं आहे. गाडीमध्ये पाणी आहे की नाही, कूलेन आहे की नाही, म्हणजे गाडीचे जे काही सामान आहे ते व्यवस्थित, जे काही इंधन आहे, जे लागणारे जे वायरी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत का, का उंदरणी वायर कुरतडल्या आहेत का, का गाडीत पाणी गेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची देखील काळजी घेणं मुलांनो तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, की पुढे जी मोठी गोष्ट घडणार आहे किंवा जे पुढे ज्या गोष्टी जास्त प्रमाणात खर्च होऊ शकणार आहे, तो खर्च आपण टाळू पण शकतो आणि इंधनाची देखील आपण बचत करू शकतो. नाहीतर कधी-कधी आपल्याला कारण समजत नाही, आपण बघत नाही, चेक करत नाही आणि मग काय होतं, आपला वेळ आणि पैसा हे दोघेही काय होतं, वाया जातं. त्याच्यामुळे मुलांना बघा काय इथे सांगितले, वेळच्या वेळी वाहनाची काय करणे, देखभाल करणे व दुरुस्ती करणे. नुसतं देखभाल नाही करायचंय. फक्त तुम्हाला बघायचं नाही, की बाबा काय याच्यामध्ये चूक आहे, ही गाडीचा काय प्रॉब्लेम आहे, तो फक्त बघायचा नाही. तर त्या प्रॉब्लेमला काय करायचंय, सोल्युशन पण द्यायचं आहे. त्याचा उपाय पण करायचा आहे, तितकेच गरजेचा आहे. हे काय आहे, प्रदूषण टाळण्याची ही कारणे आहेत. बघा तुम्हाला इथे दिसत आहे तो कशाप्रकारे चेक करत आहे. तिसरं बघा काय सांगितलंय, शक्यतो सार्वजनिक वाहनाचा वापर करणे. सार्वजनिक वाहनाचा वापर करणे म्हणजे काय, की तुमची जरी स्वतःची जरी गाडी असेल तरी देखील तुम्ही शक्य तितकं काय केलं पाहिजे, सार्वजनिक वाहनाचा वापर केला. म्हणजे सार्वजनिक वाहनामध्ये काय वाहन येते, रिक्षा आहे, काय बोलतात ते बस आहे, ट्रेन आहे, ज्या सर्व सुविधा आहेत, टॅक्सी आहे. तुम्ही ह्या वाहनांचा देखील काय करू शकता, उपयोग करू शकता आणि त्याने देखील जाऊ शकता. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल मुलांनो, की तुमच्या इंधनाची देखील बचत होईल. तुम्ही एक व्यक्ती जरी गेले तरी तेवढंच इंधन लागणार आहे आणि तुम्ही 10 जरी व्यक्ती जरी गेले तरी तेच इंधन लागणार आहे. मग तेच इंधन जर तुम्ही सार्वजनिक सेवेचा जर उपयोग केला तर तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला वेळ देखील कमी लागणार आहे आणि तुम्हाला वाहतुकीसाठी थांबावं देखील लागणार नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या वाहनाने जाता तेव्हा तिथे खूप ट्रॅफिक जाम असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोहोचायला देखील खूप वेळ लागतो. परंतु जेव्हा सार्वजनिक वाहनाचा जेव्हा तुम्ही वापर करता मुलांनो, त्यावेळेस काय होतं, आपल्या स्वतःच्या इंधनाची देखील बचत होते आणि आपण वेळेत देखील पोहोचण्याचा काय करत असतो, म्हणजे वेळेत आपण पोहोचत असतो. त्याच्यामुळे कधीतरी आपल्याला सार्वजनिक वाहनाचा देखील वापर करणं हा गरजेचा असतो. मग ज्या सुविधा आपल्यासाठी केलेल्या आहेत, रिक्षा आहे, सायकल आहे, या सगळ्या गोष्टी. पण जिथे आवश्यक तिथेच खाजगी वाहनाचा वापर करणे. जिथे आवश्यक आहे तिथेच आपण खाजगी वाहनाचा वापर करायचा आहे. की समजा आता मला गावाला जायचं आहे, पण जर त्या ठिकाणी जर गावाला जाऊन देखील पण मला अनेक ठिकाणी फिरायचं आहे, बरोबर, अनेक पर्यटक स्थळं देखील बघायची आहेत. तर अशा वेळेस मी काय करणार आहे, म्हणजे मी ट्रेननी पण जाऊ शकतो, बसने पण जाऊ शकतो. पण तिथे पण जाऊन जर मला फिरायचं आहे, तर अशा वेळेस मी काय करणार, तर त्यावेळेस मी माझी खाजगी जी गाडी आहे, जे म्हणजे वाहन आहे, ते वाहन मी काय करणार आहे, घेऊन जाणार आहे. जेणेकरून मी जरी गावाला पोहोचलो तरी गावाच्या ठिकाणी देखील जाऊन मी काय करणार आहे, ते तिथे फिरण्यासाठी मी त्या गाडीचा काय करणार आहे, जर उपयोग करणार आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे, आपण गाडी घेऊन जायचं आहे. दुसरं असं, की जिथे जर आपलं खूप सारं सामान आहे,
मग एवढं सर्व सामान आपण बसमध्ये नाही घेऊन जाऊ शकत. एवढं सगळं जे सामान आहे ते आपण ट्रेनने आपल्याला एवढं एवढं घरापासून ते रिक्षा आणि रिक्षापासून परत ट्रेनपर्यंत, मग तिथे पण गर्दी असतात, तिथे सामानाला जागा नसते. मग अशा वेळेस देखील आपण काय करू शकतो, आपल्या वाहनांचा वापर करू शकतो. तेव्हा देखील आपण वाहन काय करू शकतो, वापरू शकतो. मग अशा वेळेस जेव्हा आवश्यक असेल, जिथे खरंच गरज आहे, तिथे देखील आपण काय करू शकतो, वाहनांचा वापर करू शकतो, आपल्या खाजगी वाहनांचा. बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ते खाजगी वाहनाचा कशा प्रकारे वापर केला गेला आहे. बघा आता 5वं कारण काय आहे, की वृक्ष लागवड विशेषतः वड, पिंपळ, कडुलिंब, करंज इत्यादी भारतीय वृक्षाची लागवड व जोपासना करणे. तुम्हाला इथे काय दाखवलं आहे, की एक व्यक्ती तिचे म्हणजे झाड लावत आहे. वृक्ष लागवड आता तुम्हाला म्हणजे झाडे का लावायची असतं हे तर तुम्हाला सगळं माहिती आहे, की झाडे लावल्यामुळे काय होतं, पाऊस येतो. झाडे वाढवावी, ती आपल्या पर्यावरणासाठी चांगली आहेत, बरोबर. आपल्याला ऑक्सिजन मिळेल, झाडापासून खूप काही आहे. मग ती लावायची असेल तर मग आपल्याला काय करायचं, प्रदूषण रोखण्याचं देखील हे काम करत असतं. विशेषतः वड, पिंपळ, कडुलिंब, करंज म्हणजे जे मोठे झाडं आहेत, जी हजारो वर्ष टिकणारी आहे, जी हजारो वर्ष प्रत्येकाला सावली, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देणारी आहेत, बरोबर आहे. जे आता तुम्हाला जी झाडं दाखवणारच आहेत चित्राच्या मार्फत, जी वड आहे, पिंपळ आहे, ही काय आहेत, ही नैसर्गिक झाडं आहे. ही भारतीय वृक्षाची म्हणजे ही भारतीय वृक्ष आहेत, ती कुठून बाहेरून आलेली नाही आहेत, ती भारतातले वृक्ष आहेत. मग वड आणि पिंपळ हे काय आहे, खूप वर्षापासून उभं राहणारं, खूप म्हणजे वर्ष ते राहणारं झाड आहे. त्याच्यातून आपल्याला ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टी ह्या मिळतच असतात. त्याच्यामुळे जे जे कडुलिंब आहे हे देखील आपल्या शरीराला काय आहे, आरोग्यदायक आहे. कडुलिंबापासून आपल्याला कडुलिंबाचा जो रस असतो ते देखील आपण पिल्याने आपल्या शरीराला चांगलं आहे. जी कडुलिंबाची पानं आहेत ती आपल्या दातांसाठी उपयोगी आहे. त्याचा काढा बनवला जातो. कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केली जाते. ज्याला खाज पुरळ असेल ते देखील आपण काय करू शकतो, त्या पाण्यात टाकून त्याचा अंघोळ आपण करू शकतो. म्हणजे करज म्हणजे जे काही म्हणजे आपल्या भारतातली जी झाडं आहेत, ते सर्व झाडांचा आपल्याला काय करत असतो, उपयोग होत असतो. म्हणून ती झाडं काय केली पाहिजे, त्याचं वृक्षारोपण केलं पाहिजे, ती झाडं लावण्याचा उपक्रम केला पाहिजे. आणि त्यामुळे अशा प्रकारे काय होऊ शकतं, आपण देखील लावू शकतो. म्हणजे वृक्षाची लागवड व जोपासना करणे म्हणजे काय, नुसतंच झाड लावायचं सोडून द्यायचं का, तर नाही. त्याला काय करायचं की त्याची देखभाल करायची, ते नीट वाढत आहे की नाही बघायचं. त्याची वाढ कुठे खुंटते का, ते खुंटते तर नाहीये ना, ते देखील बघण्याचं काम हे आपलं आहे. अशा प्रकारे आपण ते झाड लावायचं पण आहे. कोणती लावली पाहिजे, ती भारतीय वृक्ष आहेत ती झाडं लावली पाहिजे. जसं वड आहे, पिंपळ आहे, कडुलिंब आहे, करज आहे, अशा प्रकारची झाडं लावायची आहे, त्याची लागवड करायची आहे. त्या लागण्यासाठी लागवड करून ती परत योग्य प्रकारे त्याची जोपासना देखील केलेली करणं ही गरजेचं आहे. बघा हे काय तुम्हाला दिसत आहे, बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे, हा वड आहे, पिंपळ आहे, कडुलिंब आहे आणि हे करज आहे. हे 4 प्रकारची झाडे तुम्हाला दिसत आहे, की याच्या ज्या पारंब्या असतात त्या पारंब्याने देखील काय करतात, लोक खेळत असतात. ह्या झाडावर देखील काय आहे, एवढं मोठ्या प्रमाणात हे झाडाचा विस्तृत प्रमाणात त्याची वाढ झालेली असते की त्याच्या झाडाखाली आपण व्यक्ती राहू शकतो, आराम करू शकतो, झोपू शकतो. याच्यावर पशुपक्षी राहतात, ते त्याची घरटी बांधतात. ह्या वडाच्या ज्या पारंब्या असतात त्या देखील काय करतात, त्याच्या झोका खेळत असतात, त्या झोका लावत असतात, बरोबर. आणि मग हे मोठं झाड खूप आकाशापर्यंत उंच असतं आणि मोठ्या प्रमाणात असतं. तसंच हे काय आहे, पिंपळ आहे. पिंपळाचं झाड देखील आपल्याला उपयोगी आहे. त्याचप्रमाणे कडुलिंबाचा तर जो मला मी फायदे सांगितलेलेच आहे की कितीतरी प्रकारचे कडुलिंबाचे हे फायदे आहेत, ते देखील तुम्हाला सांगितले आहेत. की ज्याला खाज आहे, पुरळ आहे, ते पाण्यात त्याची पाने टाकून ते काय करतात, अंघोळ केल्याने ती सगळी खाज निघून जाते. तसंच पित्ताचा त्रास आहे, ते कडुलिंबाच्या पाण्याचा काढा देखील पिल्याने शरीराचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे ज्याच्या काड्या आहेत त्या देखील दाताचा घासल्याने दात चांगले आणि मजबूत होतात. हे देखील एक दंतमंजनाचं काम करत असते, बरोबर. जे करंज आहे हे देखील झाड आहे, झाडाचा देखील उपयोग काय होतो, फुले काढण्यासाठी होतो. म्हणजे अशी जी हर एक प्रकारची भारतीय जी वृक्षाची लागवड आहे ती देखील होते. बघा हे काय आहे, मोठ्या प्रमाणात तुम्हाला दाखवलं आहे की हे वडाचं झाड आहे. स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळून घेतात व जैवविविधता वाढण्यास त्याची मदत होते. की ही जी सर्व प्रकारची झाडे आहेत ती स्थानिक पर्यावरणाशी जुळून घेतात. म्हणजे असं नाही की बाबा एकच प्रकारचं झाड आहे त्याच्यामुळे ते जुळून घेतात. हर एक प्रकारचे जे झाड आहे, हर एक प्रकारचं जे रोपटं आहे, जे वड आहे, पिपळ आहे, कडुलिंब आहे, करंज आहे, हर एक प्रकारची जी झाडं आहेत, जी भारतीय वृक्ष आहेत, ती सर्व काय करतात, एकमेकांना काय करतात, पर्यावरणाशी जुळून घेतात व जुळून घेतल्यामुळे व जैवविविधता वाढण्यास त्याची मदत होते. म्हणजे जैवविविधतेचा अर्थच आपण शिकलो आहे की एक जैवविविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडे ही एकत्र येणे, म्हणजे त्याला काय म्हणतात, जैवविविधता म्हणतात. ही काय अर्थ
बायोडायव्हर्सिटी वाढण्यास त्याची काय होते, मदत होते. मग अशा प्रकारे तुम्हाला दाखवलंय की हे वड आहे. या वडाचं काय होतं, हे काय आहे, पिंपळ आहे. हे देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे. आता बघा इथे काय सांगितले, 6वं, प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळे व वाहनासाठी सीएनजी किंवा एलपीजी सारखे इंधने वापरणे. प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळणे म्हणजे ज्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असेल मुलांनो, की ज्याच्यातून खूप सारा धूर येत असेल, त्या धुरातून खूप सारं केमिकल बाहेर पडत असेल, तर अशामुळे शरीराला अपाय होऊ शकतो. मग त्याचा परिणाम हा मनुष्याला होतो, त्याचा परिणाम प्राण्याला होतो, त्याचा परिणाम हा वनस्पतींना होतो. मग अशा प्रकारची इंधने काय केली पाहिजे, टाळली गेली पाहिजेत. आणि आपण काय केलं पाहिजे, वाहनांसाठी सीएनजी किंवा एलपीजी, जे सीएनजी प्रकारचा जो दाखवता आला तुम्हाला, की ते सीएनजी आणि एलपीजी हे काय आहे, 2 प्रकारचे हे देखील इंधनामध्ये याचा समावेश केला जात आहे, की ज्याच्यातून धूर हे देखील म्हणजे कमी प्रमाणामध्ये येतो आणि त्याच्यामुळे माणसाला देखील अपाय होण्याची शक्यताही फार कमी असते. मग आता हे नवीन जे निघाले सीएनजी आणि एलपीजी हे देखील आपण इंधनचा जागी त्याचा वापर करू शकतो. हे बघा, हे काय आहे, सीएनजी आहे आणि हे काय आहे, एलपीजी आहे. सीएनजी आणि एलपीजी हे देखील आपण आपल्या इंधनामध्ये टाकून आपण काय करू शकतो, प्रवास आपला व्यवस्थित करू शकतो, ज्याच्यातून धूर येऊ शकत नाही आणि जास्त प्रदूषण देखील होणार नाही. मग देखील याचा देखील काय केला जातो, वापर हा अति प्रमाणात केला जातो. इथे काय सांगितले बघा, वाहतुकीच्या प्रदूषणावर उपाय. मग आता हे सगळे वाहतुकीचे आपण परिणाम पाहिले. मग आता याच्यावर उपाय काय आहे, की काहीतरी उपाय असेल ना, की जे परिणाम आहे तिथे उपाय आहे. त्याच्यावर जिथे फायदे आहेत तिथे तोटे पण आहेत. बरोबर आहे. जसं तिथे जर प्रदूषण आहे म्हणजे कोणकोणत्या गोष्टी प्रदूषण होते ते पाहिलं आपण. ते पाहता मग वाहतुकीच्या प्रदूषणावर उपाय काय? जरी वाहतूक होत आहे आणि आपल्याला त्याचे परिणाम कळाले, त्याचे धोके कळाले, की कशामुळे काय होतं आपण हे पाहिले. पण आता त्याच्यावर उपाय काय आहे हे देखील आपण मुलांना पाहणार आहोत. की बघा इथे काय दिले, आपले पर्यावरण संवेदनशील सेन्सिटिव्ह असते. आपले पर्यावरण कसे आहे, सेन्सिटिव्ह, जे संवेदनशील आहे. हर एक प्रकारचा जो आपल्याला निसर्ग दिसतोय तो कसा सेन्सिटिव्ह आहे. तो हवेमार्फत, पाण्यामार्फत जे काही सूक्ष्मजीव तो सगळ्यांना काय करतो, कॅच घेतो, सर्वांना सामावून घेतो. हर एक गोष्ट तो सेन्सिटिव्ह आहे. तो असं बाहेर फेकत नाहीये. तो काय आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचे विघातक परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण काय होतात, प्रदूषणाचे विघातक म्हणजे दुष्परिणाम होतात. बरोबर आहे. पर्यावरणातील काय होतं, जे पर्यावरणातील जे काही हवेमार्फत आहे, ज्या गोष्टी प्रदूषण घडतं त्याचं काय होतं, पर्यावरणावर विघातक परिणाम होतात आणि त्याच्यामुळे हे काय होतात, अनिष्ट जे गोष्टी पर्यावरणात घडतात त्या बघा अशा प्रकारे घडतात, की समजा ह्याला कारखान्यातून धूर निघणे म्हणा, किंवा जे समुद्रातून जे घाण पाणी, गाळ आहे ते निघणे म्हणा, किंवा गाड्यातून मोटारीतून काय निघणे, इंधनाचा धूर निघणे, हे सगळं पर्यावरणाशी संदर्भात आहे बघा. म्हणून काय, पर्यावरण संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे. ते सगळं कॅच करून घेतं, ते आपल्यापणाने घेतं आणि मग ते काय होतं, सगळीकडे पसरलं जातं. त्यामुळे प्रदूषणाच्यावर काय होतात, विघातक म्हणजे दुष्परिणाम हे आपल्याला दिसतात. कोणत्या गोष्टीमार्फत, की जे हवेतून धूर निघतात, जे फॅक्टरीमधून केमिकल बाहेर पडणं म्हणा, की समुद्रातून घाण पाणी किंवा जो गाळ आहे त्याच्यातून ते बाहेर पडणे म्हणा, किंवा इंधनातून काय होणे, धूर बाहेर पडणे. ह्या सर्व गोष्टीमुळे काय होतं, ते आपल्यासह सर्व सजीवांसाठी हानिकारक असते. मग आपल्यासह सर्व सजीवांसाठी म्हणजे आपणही आलो आणि सर्व सजीव म्हणजे त्याच्यामध्ये कोण आले, तुम्हाला सांगितले सर्व सजीव सृष्टीमध्ये पशु पक्षी मनुष्य वन्यजीव प्राणीजीव सर्व त्याच्यामध्ये आले. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आले. ग्राम पशु सर्व सजीवांसाठी काय हानिकारक आहे, म्हणजे त्याच्यावर तो परिणाम करणारा आहे. मग हे प्रदूषण टाळणे अत्यावश्यक आहे. मग ह्या सर्व गोष्टीमुळे प्रदूषण होत असतं आणि त्याच्यामुळे हे प्रदूषण टाळणं हे आवश्यक बाब आहे. बघितलं तुम्हाला इथे दिसत 3 गोष्टी दाखवल्या आहेत. आता मग त्याच्यावर काय उपाय आहे बघा, हे त्यांना की तुम्ही रोज सायकलचा वापर करणे. शक्य होईल तर तुम्ही शाळेला जात असाल तर तुम्ही काय करा, पायी चालत जा किंवा सायकलचा वापर करणं हे गरजेचं आहे. तर तुम्हाला खेळाच्या माध्यमातून पण देखील जर जायचं असेल तर तुम्ही देखील सायकलचा वापर करू शकता. आता इथे काय सांगितले, सायकल वापराचे विविध फायदे आहेत. सायकल आपण कशा प्रकारे म्हणजे विविध, जर तुम्ही सायकल चालवली तर त्याचे तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात मुलांना, हे देखील तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला देखील सायकल चालवायला आवडते की नाही, की कधी एकदा मी शाळेतून घरी येतो आणि घरी येऊन मग मी सायकल चालवतो. जरा सायकल असेल नवीन आणली असेल तर मग काय विचारायलाच नको. तर तुम्हालाही आवडतं ना सायकल चालवणं, तर तसंच मग त्याची सायकल चालवणं का चालवायला पाहिजे, त्याचे काय फायदे आहेत हे देखील आपल्याला आता आज समजून घेण्याचा, की सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की सायकल चालवण्यामुळे आपल्याला काय होतं, व्यायाम होतो. आपल्या शरीराची काय होते, पूर्ण हालचाल होते.
बघा इथे तुम्हाला काय दिलंय बघा. आता आपण पहिला बघा फायदा इथे बघूया, की काय सांगितलंय शारीरिक व्यायाम होतो. शारीरिक इथे काय दिलंय शारीरिक. शारीरिक म्हणजे शरीराचा काय होतो व्यायाम होतो, की तुमचे हात, पाय सर्वांची मूव्हमेंट होते, सर्वांची हालचाल होते आणि ती हालचाल झाल्यामुळे तो एक प्रकारचा व्यायाम होतो, की तुम्ही तिथे व्यायामाचं काम करत असतात, की तिथे तुम्ही काय करत आहात, तुम्ही निवांत बसला नाही, तुम्ही रिलॅक्स आहात का नाही, तर तुम्ही काय करत आहात, तुम्ही मूव्हमेंट करत आहात, तुम्ही हालचाल करत आहात आणि त्या हालचालीमुळे काय होत आहे, तुमच्या एक प्रकारे शरीराचा व्यायाम होत आहे. आणि जेव्हा आपण एखादं शरीराचं काम करतो, शारीरिक काम करतो, तेव्हा आपलं काय होतं, की आपल्याला जास्त भूक लागते आणि भूक लागल्यामुळे आपण जास्त जास्त नाही, जेवढं लागेल तेवढंच खातो म्हणा, पण म्हणजे आपल्या त्या वेळेनुसार आपल्या भुकेचं प्रमाण थोडं वाढतं. जसं आपण दैनंदिन जर आपण एखाद्या जेव्हा आपण सायकल चालवत नव्हतो तेव्हा पूर्वी आणि सायकल चालवल्यानंतर, पूर्वी आणि नंतर याच्यामध्ये खूप फरक येतो. आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतात किंवा आपल्याला एक व्यायामाचा जो नित्यक्रम सुरू होतो त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या जडणघडणीत देखील बदल होत असतो. बघा हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा काय बघा आपण ते बघून घेऊया. थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते. थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा जात असता सायकलवरती, तेव्हा तुम्ही जेव्हा जाता तेव्हा पायीपेक्षा साहजिकच सायकलवर गेला थोडा तुम्ही लवकर पोहोचाल. त्यामुळे वेळेची बचत होते आणि थोड्याफार प्रमाणात सामान वाहून नेता. सामान वाहून नेता म्हणजे काय करता मुलांनो तुम्ही, की तुमच्याकडचं जे काही असेल, की शाळेचं दप्तर आहे किंवा तुमची वही आहे, पुस्तक आहे किंवा जे काही एखाद्या भाजीची पिशवी असेल किंवा जे काही तुमचं खाऊचं सामान असेल, ते तुम्ही काय करू शकता घेऊन यायचं. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही सामान असेल ते तुम्ही काय करता घेऊन येता किंवा एखादं तुमचं लहान भावंड आहे, बहीण आहे, भाऊ आहे त्याला देखील तुम्ही बसून तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. म्हणजे जे काही थोडंफार सामान आहे ते तुम्ही काय करू शकता घेऊन येऊ शकता. हा झाला आपला दुसरा फायदा. तिसरा फायदा काय आहे बघा, प्रदूषण होत नाही. जर तुम्ही सायकल चालवताय तर प्रदूषण कसं होईल? जेव्हा प्रदूषण कधी होतं, जेव्हा तुम्ही स्वतःची गाडी चालवता, स्वयंचलित तुमचं वाहन आहे, ते वाहन जर चालायचं असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये इंधन टाकणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही इंधन टाकता मुलांनो, त्या इंधनामध्ये काय होतं, त्याच्यातून काय होतात इंधन वायू बाहेर पडतो. हवेतून जे प्रदूषण होत असतं, मग त्याच्यामुळे ते प्रदूषण होत नाही आणि त्याच्यामुळे प्रदूषण न झाल्यामुळे हवा कशी राहते, स्वच्छ राहते. त्याच्यामुळे काय होतं, इंधनाची पण बचत होते आणि हवेचे प्रदूषण देखील होत नाही आणि त्याच्यामुळे तुमचा देखील शरीराचा व्यायाम होतो. तुम्हालाही जे थोडंफार प्रमाणात सामान आहे ते देखील घेऊन यावं लागतं. हे झाले 3 फायदे. चौथा फायदा काय बघा, स्वावलंबन. स्वावलंबनचा अर्थ काय आहे मुलांनो, की स्वावलंबन म्हणजे की तुम्ही स्वतःची कामे स्वतः करण्याला स्वावलंबन बोलणार, की माझं काम आहे ते मीच करणार, दुसरं कोणी करणार. आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते, की माझं काम मीच करणार. म्हणजे माझं काम आहे, मग मी पटकन माझी सायकल उचलली, मी गेलो, मी घेऊन आलो किंवा मला एका ठिकाणी जायचं आहे, मित्राच्या घरी जायचं, मी वही विचारलं, मी पटकन गेलो, सायकल आणि ते घेऊन आलो. म्हणजे स्वावलंबनाचा जो गुणधर्म आहे तो देखील इथे काय केलं जातं, आत्मसात येण्याचा प्रयत्न होत असतो आणि मग तो काय होतो, की तो विकसित होत असतो तो गुण आणि म्हणून स्वावलंब हे देखील आपल्यामध्ये आपोआप गुण येतो. बघा दुसरं काय आहे, वेळेची बचत होते. जर आपण पायी जाण्याऐवजी जर सायकलचा वापर केला तर आपण काय होते, वेळेची बचत होते किंवा जर पायी लागण्यासाठी जर आपल्याला 30 मिनिटं लागणार असेल तर तेच जर आपण 10 मिनिटाचं अंतर कापलं तर आपल्या 20 मिनिटाची बचत झाली आहे. मग या 20 मिनिटामध्ये आपण काय करू शकतो, घरी येऊन निश्चितच आपण चांगला अभ्यास, एखादा चांगला आपण पाठ शिकू शकतो, एखाद्या काही गणिताची उदाहरणं सोडू शकतो, चित्र काढू शकतो. म्हणजे आपल्या वेळेची काय होते, बचत होते की नाही. मग त्याच्यामुळे सायकलने देखील हे देखील फायदा होतोय, की आपण पायी चालण्यापेक्षा आपण वेळेचं देखील आपल्याला बचत होते. छोट्या जागेत ठेवता येते. सायकल कशी आहे, की तिला काही मोठ्या जागेची गरज नाहीये. ती काय छोट्या जागामध्ये पण राहू शकते. तिला आवश्यकता नाही, की छोट्या जागामध्ये देखील ती राहिली पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे तिला फार कमी जागा लागते. तशीच गाडीला खूप मोठ्या प्रमाणात जागा लागते. तसं हिला काय छोट्या जागेत देखील काय होते, ती राहू शकते. म्हणजे जागेची देखील बचत होते बघा मुलांनो इथे. काय होते, जागेची बचत होत राहते. आता बघा इथे पैशाची पण बचत होते. कशी पैशाची बचत होते बघा मुलांनो, कारण ही सायकल घेण्यासाठी देखील काय होत राहतं आपल्याला, की पैसे कमी लागतात. जशी मोठी गाडी घ्यायला आपल्याला पैसे जास्त लागतात, तसे जर आपल्याला सायकल घ्यायची असेल तर आपल्याला काय लागतात मुलांनो, पैशाची देखील म्हणजे थोड्याफार पैशामध्ये देखील सायकल येऊ शकते आणि होऊ शकते. आता आपल्याला शेवटचा पर्याय काय, की शेवटची काय फायदा आहे, वाहनाची गर्दी होत नाही.
बरोबर आहे, की सायकल ही अशी बारीक वस्तू आहे, की ती कुठूनही करते. वाहनांची गर्दी होत नाही. सायकलला जायला खूप मोठा रस्ता लागत नाही. ती छोट्या जागेतून देखील सहज जाऊ शकते. जसं मोटारीला जागा लागते, गाडीला जागा लागते, की ते जर मोठी जागा असेल तरच ती गाडी जाऊ शकते, ती पास होऊ शकते. पण बघा, ही सायकल तुम्हाला दिसते, की ती छोटी जागा आहे, ते आकार आहे. त्याच्यामुळे काय होतंय तिला, की मोठ्या जागेची गरज नाही. ती छोट्या गाडीतून देखील जाऊ शकते. अशा प्रकारे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 गोष्टी मार्फत पाहिलं, की आपण काय करू शकतो, प्रदूषण कशाप्रकारे टाळू शकतो हे पाहिलं. सर्वात प्रथम आपण पाहिलं शारीरिक व्यायाम हे किती महत्त्वाचं आहे. शारीरिक व्यायामामुळे देखील काय होते, बचत होते. दुसरं आपण पाहिलं, की आपल्याला सामान देखील नेता आलं पाहिजे. तिसरं पाहिलं प्रदूषण देखील होत नाही, की इंधनच नाही तर ते प्रदूषण होणारच कसं. स्वावलंबनाचा जो गुण आहे तो आपोआप विकसित होत असतो. पाचवं आहे बघा, दुसरं आहे वेळेची बचत होते. वेळेची म्हणजे आपल्याला लागणारा जो वेळ कमी आहे, जो पायी चालत जातो तो वेळ कमी होतो. छोट्या जागेत ठेवता येतं. म्हणजे याला फार मोठी ती नाहीये. तिचा जो आकार आहे तो छोट्या आकाराचा आहे. त्याच्यामुळे ती काय, तिला जागा देखील कमी लागते. पैशाची बचत होते. पैशाची बचत होते म्हणजे काय, की ते काय लागतं, की जसं मोठी गाडी घेण्यासाठी, मोठी वस्तू घेण्यासाठी खूप मोठ्या पैशाची गरज असते, जास्त पैशाची गरज असते. पण सायकल घेण्यासाठी काही जास्त पैसे आकारावे लागत नाहीत किंवा द्यावे लागत नाही. आणि म्हणूनच काय होतं, की आपल्याला पैसे देखील हे काय कमी कमी पैशात देऊन देखील सायकल घेऊ शकतो. आणि शेवटचं काय आहे, वाहनांची गर्दी होत नाही. वाहनाची गर्दी होते म्हणजे जरी खूप सारी ट्रॅफिक असेल, खूप सारे तिथे वाहनं असतील, तरी देखील सायकल ही एका उजवीकडून किंवा डावीकडून सहज आरामामध्ये निघून जाऊ शकते. त्याच्यामुळे वाहनाची गर्दी होत नाही सायकलीमुळे. मोठ्या गाड्यांसाठी काय लागते, जागा लागते. तर मुलांनो बघा, आपण अशा प्रकारे आपण शिकलो, की बाबा कशाप्रकारे वाहतूक काय आहे, वाहतुकीचे परिणाम काय होते, पर्यावरणाशी आपला काय संबंध आहे, हे देखील पाहिले. वाहतुकीचे आपल्याला होणारे चांगले व वाईट परिणाम, की जे वाहतूक आहे त्या वाहतुकीचा आपल्याला चांगला किंवा वाईट काय काय परिणाम होतो हे देखील पाहिलं. जर वाहतूक चांगली आहे तर आपली वेळेची आणि श्रमाची बचत होते, हे आपण पाहिले. पण परिणाम काय होतात, त्याच्यातून जे होणारे जे प्रदूषण आहे मग ते कशाप्रकारे आपल्याला हानिकारक आहे हे देखील आपण पाहिले मुलांनो, की त्याचे परिणाम हे प्राण्यांवर काय होतात, त्याचे परिणाम हे मनुष्यावर काय होतात, त्याचे परिणाम हे वनस्पतीवर काय होतात, त्याच्यामुळे कोणकोणते आजार केले जातात, कोणते आजार जडतात, श्वसनाशी कोणते आजार होतात, डोळे खराब होतात, आपल्या फुफ्फुसांना त्रास होतो, हे गोष्टी पाहिल्या. तसेच वनस्पतींना देखील आपण पाहिलं, की कोणत्या गोष्टी आपण वनस्पतीचे जे पाने जे जळतात ते गळतात, तसेच ते काय होतं, जे त्याचे रोपटे आहेत ते देखील गळून पडतात. अशा प्रकारे वनस्पतीवर होतं, प्राण्यांवर देखील होतं. प्राणी देखील संतुलन करतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर करणे, की जर वाहतुकीचे साधन जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण विचारपूर्वक करतो, की खरंच मला गरज आहे का, की मला जायला म्हणजे मला खरंच वाहन वापरणं गरजेचं आहे का, का मी सार्वजनिक सुविधेचा देखील वापर करू शकतो, हे देखील विचार करणं तितकंच गरजेचं आहे. आपण हे पाठामध्ये पाहिलं, की जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच तुम्ही खाजगी वाहनांचा वापर कशाप्रकारे केला पाहिजे आणि जेव्हा आवश्यक नसेल तर तुम्ही पायी किंवा तुम्ही सार्वजनिक वाहन म्हणजे जे रेल्वे, बस, रिक्षा जे आहेत त्या गोष्टी देखील, तुम्ही टॅक्सी आहे त्या गोष्टीचा देखील वापर करू शकता. ह्याच्यामध्ये आपण या गोष्टीचा देखील वापर, की साधनांचा जो आपण काय केलाय तो विचार केलाय. वाहतूक साधनाचा प्रदूषणामुळे निसर्गाच्या धोक्यात येणारे अस्तित्व, की जर आपण ह्या साधनांचा जर पुरेपूर वापरच करत गेलो इंधनाचा, त्याच्यामुळे निसर्गाचं काय येईल, अस्तित्व हे धोक्यात येईल. कशामुळे, प्रदूषणामुळे काय होईल, निसर्गाचं अस्तित्व हे धोक्यामध्ये कशा प्रकारे येऊ शकेल हे देखील आपण पाहिलं आहे. ते वनस्पतीमुळे आहे, प्राण्यामुळे आहे. तर अशा विविध प्रकारच्या प्रदूषणावरचे जे आपण उपाय देखील पाहिले, की जे उपाय आपण कशा प्रकारचे आहेत ते देखील पाहिले, की आपण काय केलं पाहिजे. रोज शक्य असेल तर आपण सायकल चालवली पाहिजे, ती कशी कमी वेळात असते, त्याला इंधनाची गरज नाही, कमी जागेत त्याला कमी जागा लागते, त्याला पैशाची गरज, जास्त पैशाची गरज नाही, किंवा त्याच्यामुळे कोणतं प्रदूषण होत नाही, किंवा त्याच्यामुळे जे लागणारी जे प्रदूषण आहे ते प्रदूषण त्या सायकलीमुळे होत नाही. म्हणजे हे सगळे जे उपाय आहे आपण हे देखील याच्या पाठामध्ये मुलांनो आपण पाहिले आहे. तर अशा प्रकारे आपण वाहतूक या पाठामार्फत हा आपण अभ्यास केला आहे. हा अभ्यासाचे आपण आता प्रश्न उत्तर आपण पुढच्या भागामध्ये बघूया.